पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या मुद्रणालयात हास्यपुस्तिका तयार करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्राचा रोमॅन्टिक चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी, या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद खांडेकर, या सिनेमाचे निर्माते सुनील नारकरजी, रोहन रोहन या नावानं इंडस्ट्री गाजवणारे या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक रोहन प्रधान आणि रोहन गोखले, स्माइल क्वीन प्रार्थना बेहरे. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. त्यांची देखील आवर्जून मी इथे नावं घेऊ इच्छिते. वनिता खरात, चेतना भट, श्याम सुंदर राजपूत, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, नम्रता संभेरा, निखिल बने, प्रभाकर मोरे. या चित्रपटाचा सहलेखक आणि कलाकार प्रथमेश शिवलकर, रोहित माने. हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सुद्धा विशेष भूमिकेत तुम्हाला बघायला मिळणार. आणि मी सुद्धा या चित्रपटात. थँक्यू. तर मंडळी, आपल्या चित्रपटाविषयी भरभरून गप्पा मारूया, पण आता वळूया आपल्या प्रहसनाकडे. मंडळी, बायको नांदायला येत नाही म्हणून शामरावांनी आता एक घेतलाय नवीन निर्णय. बघूया आता तरी शामरावांचे दिवस पालटतायत का. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आपल्या अतरंगी हास्यवीरांना बोलूया. शामराव, बोला आता तुम्हीच काहीतरी. हा, आता काय बोलावं काय कळत नाही बा. कळत नाही म्हणजे? ट्रॅक्टरला का शेतात नुसता उभाच करून ठेवला तर नांगरून होईल का शेत? म्हणजे अरे तुमचा ट्रॅक्टरला का 4 वर्ष एकाच जागे उभा आहे, गांजायला लागलाय खालनं बघते आता. काय बोलताय? काय माणूस आहे लगा. बायको नांदणच झाली तुमची घरी. हा ना. काय लगा तुम्ही एक आहे का नाही तिथंच जाऊन बसतीया. मिनत्या गेले की 2 दिवस तोंड दाखवणार, परत आईकडे जाणार. आपण काय कमी प्रयत्न केले का आई? सांगा मला. काय हाताला लागले? काहीच लागलं नाही. नाही काय शेवटी एकटाच बसलाय नाही का? या बघा शामराव, तुम्हाला सांगतो, तुम्हाला चांगल्या सोबतीची गरज आहे आणि वासंतीबाईची पण गरज आहे. वासंतीबाई? मी. नमस्कार. अगं बाई. नमस्कार. नमस्कार. वासंतीबाईंच्या आयुष्यात लय खचून खचून दुःख भरलेलं आहे. असं का? आणि तुमच्या आयुष्यात म्हणजे दुःखाचा फार उकिरडाच आहे हो. दुःख अधिक दुःख, सुख सुख सुख. अहो तुम्ही एकत्र यावं, तुम्ही सुखीच होणार विषयच नाही. बरोबर बोलून राहिले तुम्ही, पण कसं आहे, पहिली बायको असताना असं कसं करायचं हो? आहे कुठशे मनी वाय दिसून नाही राहिली. आतल्या खोलीत शे, किचन मध्ये डिबरे घसडून राहिली. काय बोलून राहिला श्याम्या? कुठशे? अरे दिसून नाही राहिली पण आहे ना ग ती. अरे पण नावाला असून काय उपयोग आहे का? आपण तिला सोड चिठ्ठी देऊन टाकू. सोड चिठ्ठी? बरोबर आहे हो, बरोबर आहे. विषय कट करून टाका. का झोपला काय? अरे भन आहे का? भनी बद्दल बोला की काहीतरी. कशाला आलाय का? कार्यक्रमाला आलाय तुम्ही काय? हा बोलतो. बोला. शामराव, तुम्ही माझ्या ताईशी लग्न करा. तिचा नवरा गेल्यापासून ती एकटीच आहे. नाही सांगितलं मामांनी मला. सॉरी बरं का, पण
यांचे मिस्टर कसे गेले हो? चक्कीवर गेले दळणाचा डबा घेऊन, ते आलेच नाहीत परत. म्हणजे तसं तर आधी मी जायची दळण टाकायला चक्कीवर, पण एकदा काय झालं, आमच्या टीव्हीवर की नाही यानाकोंडा पिक्चर लागला होता आणि मला की नाही यानाकोंडा लयच आवडतो. तर मी यासनी म्हणलं तुम्ही जाल का, तर ते म्हणले बरं जातो, आणि मग ते गेले. मग ते गेले की गेलेच, ते परत आलेच नाही. बरं जायचं ते एकट्यानं जायचं ना, दळणाचा डब्बा आणि ज्वारी पण घेऊन गेले. नाही तर काय, तुम्हाला दुःख नेमकं कशाच आहे? ए स्वतःच बघा की, त्यांचं कशाला विचारत आहे? तुम्ही फक्त सांगा ही पसंत आहे का नाही ती. कळलं का शामराव? नाही नाही, हे बघा, वासंतीबाईंच्या घरातला दळणाचा डब्याची जागा रिकामी आहे आता. तुमचा डबा जाऊ द्या तिकडे. काय बोलू कळत नाही हो. हो बोला. नाही म्हणजे एखाद्याचा दळणाचा डबा हरवला तर आयुष्यभर कुणी दळण दळायचंच नाही असं नाही होत ना. एवढं मला माझ्या आयुष्याची चक्की घर 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 चालायला हवी, त्याच्यातून फसफस फसफस पीठ यायला हवंय. शामराव, माझ्या आयुष्याच्या चक्कीवर टरक टक टक आवाज काढाल का? पटलं मला यांच्या बोलणं. पण काय आहे ना, माझ्या बायकोवर पण माझा जीव आहे हो. तिला फसवल्या होऊन जाईल बुवा, बाकी काय. तसं बॉम्बला अडकलाय आज. काय होईना झालंय का, तुमच्यापेक्षा जास्त मी तिथं राहिलो या. लय जुळवायचा प्रयत्न केला लागा. ती तिच्या आईकडे आहे की नाही, मग ती तुमची नाहीच. काय बोलता तुम्ही? मी ही पसंत आहे का तेवढं सांगा फक्त. मला म्हणजे लग्न करायला आवडेल. त्यात गेलं मनबीन, रेडी आहे मी. डोकं महत्वाचं, डोक्याचा वापर केला पाहिजे. फक्त लग्न करताना आहे ना, माझ्या 2 अटी आहेत. आता काय? कुठल्या अटी? लग्न केल्यानंतर किमान 3 वर्ष तरी माहेरी जायचं नाही. काही पण काळजी करू नका, जिथं माझा धनी तिथंच माझं सासरनी, तिथंच माझं माहेर. वा, मामा. झालं की मग काय विषय? झालं. आणि दुसरी अट अशी आहे की आईने बोलवलं तरी जायचं नाही. आई नाही आम्हाला, म्हणजे लहानपणीच वारली. वारली बिचारी. अरे नाही, पण मी यांच्याशी लग्न करायला तयार आहे. चला दोन्हीकडच्याच मी पसंती आहे. इथं म्हणतो सुपारी फोडूनच टाकू. चालेल, विषयच नाही. आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने जाहीरच करतो, इथं लग्न झालंच पाहिजे आता. अरे तुम बाईने उपटी खोपडीने इथं काय करून राहिली तू? कसं बोलतात बघ की, इथं नाही असं काय म्हणता हो? नवऱ्याकडे येणार नाही तू गुणाकडे येणार मग? असं का? गेले 6 महिने हे कांगारूच्या पिल्लू तुमच्या कुशीत काय करत होतं? असं नका म्हणू, घ्या हो पदरात पुरीला. जाओ पत्रात. बस बसू दे मग. बस आहे आधी बस. पण मला सांगा, अगं नीट बस, नीट बस. हे कोण आहे? ते हे आपलं सासूबाई हे कोण आहे? सांगा. पाहुणे येते. इकडं कोण दिसतंय? गाय कोण आहे? मामा आहे का? मामा मामा सांगून टाक. मामा तुम्ही इथं काय करताय? आणि हे बोलणी करायला आलोय. बोलणी आणि कसली बोलणी? बोलणी कसली बोलणी? सांगा की मी सांगते. ते हे होणार आहेत माझे. ते माझं हे आहेत आणि तुझी हिंमत कशी झाली का हे म्हणायची? तुझी आई चप्पल काढ बाहेर. चप्पल काढ बोलती बघ. आजी आधुनी तुला नवरानी एवढे दिवस कुठं खपली होती? काय हो असं बोलत? माझ्या गावीच होती ना हो. मी गावी होती मग काय उपयोग आहे? आईला बरं नव्हतं, आजारी होती तर मग कधी बरं असतं त्यांना. जेव्हा बघावं तेव्हा अमकं दुखतंय तमकं दुखतंय. ते नाक तर गळातच असतंय. आता तर मग काय दुखत ना, आता दुखत्याला
दुखत्याला दुखत नाही म्हणणार तर काय म्हण. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.